रामनवमीच्या दिवशी नक्कीच लावा हे 9 दिवे. श्रीरामांची कृपांचा वर्षाव होईल. हा स्वामी समर्थांचा संदेश आहे असं म्हटलं तरी चालेल. तर जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या आहे पवित्र असा रामनवमीचा दिवस. तर भगवान रामाचा हा जन्मदिवस आहे. या दिवशी केवळ सण नाही तर आपल्या जीवनात धर्म, सत्य आणि विजयाचा मार्ग दाखवणारा दिवस आहे. पण तुम्हाला माहित आहे का, रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही हे 9 दिवे लावले तर तुमच्या आयुष्यातील म्हणजे जीवनातील अनेक संकटे दूर होऊन जातात. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की 9 दिव्यांचे गुप्त महत्व, कसे लावावेत, कोणत्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर रामनवमीचे महत्व म्हणजेच काय तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर रामनवमी म्हणजे काय? धर्माचा विजय, अधर्माचा नाश भगवान श्रीरामांनी आपल्याला शिकविला. तर संयम, कर्तव्य आणि आदर्श स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जो राम नाम घेतो त्याच्या जीवनातला अंधार कधीच राहत नाही. म्हणूनच रामनवमीच्या दिवशी केलेली साधना, पूजा, सेवा हे 100 पट देते. म्हणूनच तुम्ही हे छोटेसे उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, हे 9 हा अंक अत्यंत पवित्र आहे. तर बघा, 9 म्हणजे काय तर 9 म्हणजे 9 ग्रह. 9 म्हणजे काय तर 9 दिवसाचे नवरात्र आणि 9 दिवसाचे म्हणजेच प्रकार भक्त, 9 प्रकारचे भक्त. तर रामनवमीला 9 दिवे लावणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्व दिशांना प्रकाश देणे, सर्व संकटांवर विजय मिळवणे. हेच दिवे म्हणजे फक्त तेलाचे दिवे नाहीत, ते आहेत तुमच्या श्रद्धेचे प्रतीक. आता सगळ्यात महत्वाचा भाग, तर हे दिवे कोणकोणते आहेत आणि कशासाठी आहेत हे 9 दिवे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे 9 दिव्यांचा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला जो दिवा आपण लावणार आहे तो रामासाठी लावणार आहे. म्हणजेच कशासाठी तर आपल्या मनातील जी काही भीती आहे ती दूर होते. तर दुसरा दिवा हा सीते मातेसाठी आहे. तर घरात आपल्या सुख शांती निर्माण होते यासाठी आहे. तर तिसरा दिवा जो आहे तो लक्ष्मणासाठी आहे. नात्यामध्ये प्रेम संबंध वाढते यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ. रामनवमीच्या हनुमानासाठी म्हणजे आपल्या जे संकट येणार आहे ते दूर होते. तर 5वा दिवा आहे तो कुलदेवतेसाठी. तर कुलदेवतेसाठी दिवा जर आपण लावला तर आपल्या घराचे संरक्षण होते. म्हणून आपण हा 5वा दिवा लावायचा आहे. तर 6वा दिवा जो आहे तो पितरांसाठी, पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून. तर पितरांची ही विशेष सेवा या दिवशी होऊन जाते. म्हणूनच आपण हे दिवे लावायचे आहेत. तर 7वा दिवा जो आहे तो नवग्रहासाठी. आपले जे काही ग्रह दोष आहेत ते कमी होतात त्यासाठी आपण हे 7वा दिवा लावायचा आहे. तर 8वा दिवा जो आहे ते आपल्या गुरूंसाठी म्हणजेच कोण तर स्वामी समर्थांसाठी जीवनातील मार्गदर्शन मिळते म्हणून हा दिवा लावायचा आहे. आणि शेवटचा 9वा जो दिवा आहे तो तुमच्या इच्छेसाठी. म्हणजेच काय तर आपण हे 9 दिवे लावतो तर हे मनोकामना पूर्तीचा 9वा हा दिवा आहे. तर बघा तुम्ही हे 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत दिवे, ते कशा ना कशासाठी आहेत. म्हणूनच आपण रामनवमीच्या दिवशी हे 9 दिवे लावून आपल्या आयुष्यातली जे काही संकटे, इच्छा, आकांक्षा असतील त्याच्यासाठी आहेत. म्हणूनच तुम्ही नक्कीच 9 दिवे लावा. तर दिवा लावताना काय बोलावे? दिवा लावताना शांतपणे म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, किंवा जय जय रघुवीर समर्थ. तर हा मंत्र तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 11 किंवा 21 किंवा 108 वेळा म्हणू शकता. तर
मनात इच्छा ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करा. लक्षात ठेवा, हा दिवा जो आहे तो विझू द्यायचा नाही. मनात कोणती शंका ठेवायचा नाही. राग किंवा नकारात्मकता टाळा. विचार करणे टाळा तसे. आणि शक्यतो सायंकाळी सूर्यास्तानंतर दिवे लावा. तो दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा असू शकतो. नंतर मी तुम्हाला एक याबद्दल कथा सांगणार आहे, तर ती तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर एक भक्त स्त्रीने रामनवमीच्या दिवशी 9 दिवे लावले. ती खूप संकटात होती. घरात समस्या, पैशांची अडचण, पण ती रोज श्रद्धेने दिवा लावत राहिली. काही दिवसांनी तिच्या आयुष्यामध्ये बदल झाला. अडचणी दूर झाल्या आणि तिला समाधान लाभले. हेच आहे श्रद्धेचे सामर्थ्य. म्हणूनच मित्रांनो, आपण धैर्य ठेवून हे 9 दिवसाचे जे नवरात्र आहे, तर या दिवशी तुम्हाला जर दिवे लावणे जमले नाही तर तुम्ही रामनवमीच्या दिवशीच, म्हणजेच बघा, रामनवमी म्हणजे काय, तर रामनवमी हे 9 दिवसाचे व्रत असते. म्हणूनच तुम्ही त्या दिवशी हे नक्कीच 9 दिवे लावावे. तर रामनवमीला तुम्ही नक्कीच दिवे लावावे. त्यामुळे तुमच्या जीवनाला प्रकाश येईल आणि रामाची कृपा राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच मी नवनवीन तुम्हाला व्हिडिओ असे आणून देत जाईल. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कळून जाईल आपण कोणती सेवा करा.